निमोनियाचा प्रभावी उपचार. तुमचा वेळ आणि पैसा वाचवा. जवळच्या हॉस्पिटलला गेल्यानंतर, जसं की पावना हॉस्पिटल, इथे आल्यानंतर आम्ही 2 गोष्टी बेसिक लेवलवरती करून घेतो, म्हणजेच बेडक्याची जाच आणि दुसरा छातीचा एक्सरे. थुंकीमध्ये जंतू पकडण्याची क्षमता ही फक्त 30 ते 40% आहे. मग तुम्ही विचार करत असाल की आपण हे वाढवण्यासाठी अजून काय करू शकू, तर आपण दुर्बिणीची जाच करतो. या जाचेमध्ये आपण नाकाद्वारा किंवा तोंडाद्वारा फुफ्फुसामध्ये जातो आणि सीटी स्कॅन करून जिथे सर्वात जास्त इन्फेक्शनचे लक्षण आहेत तिकडनं एक सॅम्पल घेऊन पाठवतो. हा सॅम्पलची सेन्सिटिव्हिटी साधारण 70% पर्यंत जाऊ शकते. ह्याच्याने आपला हॉस्पिटल स्टे आणि मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी हेही कमी होऊन जातात. दुसरी गोष्ट म्हणजे न्यूमोनिया हा वेगवेगळ्या पद्धतीने कॉम्प्लिकेशन्स तयार करू शकतो. जसं की दोन्ही फुफ्फुसामध्ये 2 पडदे असतात सगळ्या लोकांमध्ये. दोन्ही पडद्यांच्या मध्ये साधारण 4 ते 5 ml पाणी असतं. इन्फेक्शनच्या कारणांमुळे या 2 पडद्यांमध्ये पाणी साचू शकतं. पावना हॉस्पिटलमध्ये ही थोरॅकोस्कोपी ही जाच आपल्याकडे उपलब्ध आहे, जेणेकरून आपण 2 पडद्यांच्या मध्ये सुईद्वारा पाणी काढू शकतो आणि तुकडाही काढू शकतो. थोरॅकोस्कोपी आणि ब्रॉन्कोस्कोपी द्वारा आपण पेशंटचा हॉस्पिटल स्टे हा कमी करू शकलो आहोत. म्हणजेच की पेशंटला लागणारे पैसेही कमी राहतात, निधनही पटकन होतं. निधनामध्ये बाकीचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे कर्करोग, फंगल इन्फेक्शन्स, टीबी या गोष्टी पण रूल आउट केले जातात.